एकनाथ शिंदेंकडून एनडीएला समर्थन देणारं पत्र पाठवण्यात आलेलं आहे। एनडीएच्या बैठकीनंतर मोदी आता राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। बैठकीच्या नंतर सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा करणार असल्याचं कळतंय। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। अगदी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भेट घेतलेली होती राष्ट्रपतींची आणि आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आता घडामोडींना वेग आलेला आहे। दिल्लीमधल्या पुन्हा एकदा मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत आणि सत्ता स्थापनेसाठीचा दावा ते करणार आहेत। त्यामुळे एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा सध्या त्यांना मिळताना दिसतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी आता पत्र पाठवलेलं आहे। आणि याविषयी बोलूया, शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शिवाजी, काय नेमक्या दिल्लीची हवा सांगते, काय नेमक्या घडामोडी सध्या वेगाने घडतायत? सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यानंतर 17वी लोकसभा जी आहे राष्ट्रपतींनी बरखास्त करत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून तुम्ही कारभार करा अशी विनंती राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। ही पारंपरिक पद्धतीने संविधानिक बाबीनुसार ही त्यांचा राजीनामा झाला आणि 17वी लोकसभा बरखास्त करण्यात आली। त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून जे.पी. नड्डा यांना पक्ष सरकार स्थापनेचं निमंत्रण निश्चितपणे राष्ट्रपतींकडून देण्यात आलं असेल आणि सरकार स्थापनेचा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे करणार आहेत। त्या दृष्टिकोनातून त्यांना जो बहुमताचा आकडा आहे तो मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत घटक दलाचे जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रमुखांच्या सह्या घेऊन आम्हाला सत्ता स्थापनेसाठी सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील। त्याच्यावरती एकनाथ शिंदे त्यांना 7 खासदार त्यांच्यासोबत आहेत, त्याचबरोबर नितीश कुमार ज्यांचे 12 खासदार आहेत, त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू तेलुगू देशम पार्टीचे त्यांचे 16 खासदार आहेत। असं एकत्रित गणित करता भाजप हे सत्तेच्या पुढे जाऊन 291 पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढलेली असल्यामुळे त्यांचं नक्की काय काय म्हणणं आहे तुम्ही म्हणताय एनडीए मधल्या घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे, कारण आज इंडिया आघाडीची सुद्धा महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे हे सुद्धा आता तिथे पोहोचलेले कळतात। शरद पवार हे सकाळीच पोहोचलेले आहेत। त्यानंतर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की संजय राऊत देखील राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या घरी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर साधारण 5 ते 10 मिनिटांमधून ते या ठिकाणाहून निघणार आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील पोहोचणार आहेत, त्याचबरोबर शरद पवार पोहोचणार आहेत, त्यानंतर संजय राऊत देखील पोहोचणार आहेत। इतर आम आदमी पक्षाचे नेते पोहोचतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी येत आहेत का किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने कोणाला पाठवलं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचं एनडीएच्या मीटिंग मध्ये जर समाधान झालं नाही ते इंडियाकडे जर आले तर कुठेतरी पत्ते जे आहेत ते पालटले जाऊ शकतात, सत्तेचा सारीपाट बदलू शकतो। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये आतापासून या दोन्ही बैठकांनंतर वैयक्तिक जाऊन कोणकोणते नेते एकमेकांना भेटतात, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नंबर वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत का आणि त्याची जबाबदारी नक्की कोणावर टाकली जाते हे महत्त्वाचं आहे। चंद्राबाबू नायडू यांची जर भेट घ्यायची असेल आणि त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये आणायचं असेल तर त्यांच्या संदर्भातली जबाबदारी ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावरती टाकली जाऊ शकते। दुसरीकडे नितीश कुमार यांची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्यावरती टाकली जाऊ शकते। एका घटनेनं 2 राज्याचं सरकार एनडीएला गमावं लागणार आहे। दुसरं ते म्हणजे बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं आणि नितीश कुमार यांना केंद्रात मोठं पद दिलं जाऊ शकतं। दुसरा मुद्दा हा असणार आहे केंद्रामध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम पार्टी ही सत्तेत आलेली आहे 135 जागा मिळून। ती जर पुन्हा इंडिया आघाडीमध्ये आली तर इंडिया आघाडीमध्ये आणखी एका राज्यामध्ये सरकार असणार आहे, भले ते पूर्ण ताकदीने तेलुगू देशमचं सरकार असेल। 2 राज्यामध्ये इंडिया आघाडीचं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या नावाची जी चर्चा होती आहे, या दोघांची जर आपण बार्गेनिंग पॉवर याचा विचार केला तर कोणकोणत्या मुद्द्यांवरती हे दोघं सुद्धा म्हणजे एकतर एनडीए मध्ये जातील किंवा इंडिया आघाडीमध्ये सामील होतील, त्यांचे मुद्दे काय असतील?
नितीश कुमार बार्गेनिंग पॉवर साठी अत्यंत चिवट आहेत हो. हे आतापर्यंत पाहायला मिळालं होतं आणि निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव आतापर्यंत बिहारमध्ये आहे. कारण गेल्या अनेक दशकं म्हणू शकतो आपण, गेल्या 2 दशकांपासून ते बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाची माळ सांभाळत आहेत. कधी इंडिया तर कधी एनडीए, त्यांना पलटूरामही म्हटलं जातं. मात्र तरीही यावेळेस त्यांना 12 खासदार त्यांचे निवडून आले. थोडक्यात बिहारची जनता त्यांना स्वीकारते इकडून तिकडे गेल्यानंतर. तसं महाराष्ट्रात घडलेलं आपण पाहिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर आहे, मात्र त्यांची स्वतःकडे पद मागण्याची क्षमता मोठी आहे. ते टॉप 5 मधलं एक मोठं पद मागू शकतात, जसं की गृहमंत्री, अर्थमंत्री, रक्षामंत्री यासारखं पद मागू शकतात. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष पदावरती देखील दावा करू शकतात. त्याचबरोबर पाहिलं तर राज्यपाल जे आहेत विविध राज्यांमध्ये त्या राज्यपालांची देखील मागणी करू शकतात. चंद्राबाबू नायडू देखील अशाच पद्धतीने मागणी करू शकतात. त्यामुळं जे नेते जुने जाणते ज्या पक्षामध्ये आहेत आता त्या पक्षांना निश्चितपणे जे आहे एक मोठा अगदी शिवाजी तुम्ही म्हणताय तसं आता हे जे महत्वाचे 2 नेते आहेत, चंद्राबाबू असतील किंवा नितीश कुमार असतील, नितीश कुमार जरी चिवट असले तरी चंद्राबाबूंना सुद्धा यंदाच्या वेळेला हा चिवटपणा स्वीकारता येतो का हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी.